नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर इथं तुम्ही चपाती बघत असाल तर बऱ्याचदा चपाती वगैरे शिल्लक राहते. तर त्या शिळ्या राहिलेल्या चपात्या कोणाला खायच्या नसतात आणि आपल्याला त्या फेकूनसुद्धा द्यायच्या नसतात. तर तसं करावं नाही लागावं यासाठी आपल्याला आज एक छानसा पदार्थ बनवायचा आहे. अतिशय चविष्ट आणि कमी साहित्यामध्ये हा तयार होणारा पदार्थ आहे आणि गोड आहे. भरपूर लोकांना गोड खूप खायला आवडतं. तर अगदी साध्या पद्धतीनं आपण हा गोड पदार्थ तयार करतोय. तर त्यासाठी माझ्याजवळ इथं 2 चपाती शिल्लक होत्या. तर थोडंसं गुळ लागणार आहे आपल्याला. वेलची पूड घेतलेली आहे मी आणि जायफळ घेतलेलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला चपाती आहे ती हाताने अशी मोठी मोठी तुकडे करून घ्यायचे आहेत. हे बघा, खूप जास्त बारीक नाही करायचं. तर अशा पद्धतीने हा गोड पदार्थ जर बनवला तर अगदी सर्वजण आवडीनं खातील. तर शक्यतो शिळी चपाती वगैरे कोणी खायला तयार होत नाही. तर मी 2 चपात्या घेतलेल्या आहेत. बरेच वेगवेगळे पदार्थ आपण उरलेल्या शिल्लक राहिलेल्या चपातीपासून बनवू शकतो. तर त्यातलीच एक सोपी पद्धत आज मी दाखवते. तर हे बघा, हाताने मी मोठे मोठे तुकडे या चपातीचे करून घेतलेले आहेत. तर आपल्या गृहिणींना वगैरे किंवा बऱ्याच महिलांना सवय असते बघा की उरलेले पदार्थ वगैरे जेवण वगैरे त्यांना फेकू वाटत नाहीत, त्या स्वतःच खात असतात. तर त्याचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपण काय बनवू शकतो हे सुद्धा मी आता तुम्हाला रेसिपीमध्ये थोड्याशा दाखवणार आहे. तसंच आजची ही रेसिपी, तर या मी चपाती ज्या आहेत त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो मी गूळ घेतलेला आहे तो चाकूने वगैरे मी खिसून घेणार आहे. तर सुरुवातीला मी चाकूने हा गूळ थोडा असा कट करून घेते. तर अगदी झटपट तयार होणारा हा गोड पदार्थ आज आपण बघतोय कसा बनवायचा. अगदी मुलं वगैरे शाळेतून आली आणि त्यांना म्हणजे खायला काय द्यावं हा जर प्रश्न पडलेला असेल आणि मुलांना जर गोड आवडत असेल तर नक्कीच तुम्ही अशा उरलेल्या चपातीपासून हा पदार्थ बनवून देऊ शकता. तर गुळाचं प्रमाण जे आहे ते तुम्ही किती चपाती घेतलेली आहे किंवा तुम्हाला गोड कितपत आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकता. तर मी गूळसुद्धा चाकूने छान असा कट करून घेतलेला आहे. तर मी इथं एक टोप घेतला आणि त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर बऱ्याचदा आपल्याला काहीतरी गोड वगैरे खावंसं वाटतं आणि आपल्याकडं भरपूर असा टाईमसुद्धा नसतो आणि भूकसुद्धा लागलेली असते. मग काय बनवायचं हा जर प्रश्न पडला असेल तर आजची रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी आहे. तसंच आज माझंसुद्धा असंच झालं की मलासुद्धा काहीतरी गोड खायचं होतं, पण कमी वेळामध्ये बनणारं आणि छान असा पदार्थ आपल्याला बनवायचा होता अगदी साध्या पद्धतीनं, ते पण घरी असणाऱ्या साहित्यापासून. तर त्यासाठी मी आज म्हटलं चला चपात्या शिल्लक आहेत तर बनवूया काहीतरी वेगळं. तर हे बघा, पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये हे तुकडे केलेले चपाती टाकून घ्यायची आहे. तर 2 चपात्या मी घेतलेल्या आहेत. आता मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आपण जो गूळ कट करून घेतलेला होता तो. तर गूळ टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित गूळ विरघळेपर्यंत आपल्याला ही चपाती गुळासोबत शिजवून घ्यायची आहे. आपण याला गोड चकोल्या म्हणूयात, कारण की चकोल्या बनवायला थोडासा वेळसुद्धा लागतो. गोड जरी बनवायचे असल्या तरी कणिक वगैरे मळायचं बराच टाईम लागत असतो, पण ह्या चकोल्या बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही. अतिशय झटपट आणि छान अशा चकोल्या तयार होतात या.
तर आता मी थोडंसं जायफळ घेतलेलं आहे, ते जायफळसुद्धा याच्यामध्ये किसून टाकणार आहे, कारण की आपण याच्यामध्ये गूळ वापरलेला आहे आणि जायफळ टाकल्यामुळं या पदार्थाला आणखीन छान अशी टेस्ट येते. तर माझ्या ज्या रेसिपीज असतात त्या अगदी साध्या पद्धतीनं किंवा आपण घरामध्ये जे साहित्य उपलब्ध असतं त्याच्यामध्ये तयार करून दाखवते. खूप जास्त बाहेरून काहीतरी वस्तू आणून ते तयार करत बसण्यापेक्षा घरामध्येच असलेल्या वस्तूंपासून आपण काहीतरी वेगळं कसं बनवू शकतो हे सुद्धा मी दाखवत असते. तर मी जायफळसुद्धा हे बघा खिसून थोडासा याच्यामध्ये टाकलेला आहे. तर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीला जरी आपल्याला ह्या चकोल्या पातळ दिसत असल्या तरी त्या जशा जशा थंड होतात तसतसे थोड्याशा घट्ट होतात. त्यासाठी मी सुरुवातीला थोडंसं जास्त पाणी टाकलेलं आहे. थोडीशी वेलची पूडसुद्धा मी आत्ताच याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर एक 3 ते 4 मिनिटं फक्त आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. अगदी झटपट अशा ह्या चकोल्या तयार होतात. तर हे बघा अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये छान अशा आपल्या ह्या गरम गरम चकोल्या तयार आहेत. तर सुरुवातीला थोड्याशा पातळ होत्या आणि आता त्या छान अशा घट्ट व्हायला लागलेल्या आहेत. तर याच्यापेक्षा जास्त मी याला शिजवणार नाही, कारण की त्या थोड्याशा थंड झाल्या की परत घट्ट होतात. तर आता मी गॅस बंद करून घेते. गरम गरम चकोल्या एका प्लेटमध्ये सुद्धा मी काढून घेते बघा. तर बाहेरून काहीतरी आणून खाण्यापेक्षा आपण घरात बनवलेलं केव्हाही चांगलं. मग ते अगदी साधे पदार्थ जरी असले तर ते तितके चविष्ट सुद्धा असतात आणि आपल्याला शरीरासाठी सुद्धा चांगले असतात. म्हणजे कारण की आपण घरी बनवतो त्यामुळं सगळे पदार्थ आपण व्यवस्थित धुवून किंवा आपल्या हाताने आपल्या डोळ्या देखत बनवलेले असतात, त्यामुळं ते छानच बनतात. तर हे बघा अगदी झटपट आणि गरम गरम छान असा हा गोड पदार्थ तयार झालेला आहे. तर खूप जास्त याला वेळसुद्धा लागत नाही आणि आपल्याला जर भूक लागली असेल तर नक्कीच आपण हे बनवू शकतो. तर वरून मी थोडंसं तूप टाकते. चकोल्या गरम असल्यामुळं तूप अगदी झटपट याच्यामध्ये विरघळतं. तर तूप टाकल्यानंतर या चकोल्या आणखीनच छान लागतात. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील.